की मी म्हटलं आपल्याला ट्रॉफिक लागणार आहे आणि ती लागलीच. संध्याकाळचे 5:30 वाजता आणि आपण निघून हा जो सनसेट आहे तो आपण बघू शकतो. नमस्कार मंडळी, स्वागत करतो मी तुमचा आपल्या व्लॉगमध्ये. आप सोच रहे होगे कि मैं मराठी क्यों बोला, क्योंकि आज का पूरा व्लॉग मराठी होने वाला है. मैं ट्राई कर रहा हूँ जस्ट मराठी ब्लॉग कैसे जाता है, पूरा मराठी ब्लॉग. तो आज अभी से पूरा दिन मैं ब्लॉग में मराठी बोलने वाला हूँ, बबडी. तो हाँ, सकाळचे 7 वाजले, आपल्याला कॉलेजला जायला निघायचं आणि रेडी होऊया मस्तपैकी. माझी झोप अजूनही इनकम्प्लीट वाटते मला. मी फक्त असे डोळे बंद केले तरी मी झोपून जायला बसलो. तर हा, आवरूया आपण आणि मग निघूया कॉलेजसाठी. बघूया आजचा दिवस कसा जातो, चांगला जातो का भंगार जातो, बघूया. तर मित्रांनो, आता आपण बघू शकतात दिवसाची सुरुवात एकदम मस्त नजाराकडून होती. सनराईज झाल्या मस्तपैकी आणि किती भारी वाटते. पूर्ण आकाशात ऑरेंज रंग भरलाय, पण सूर्य त्या साईडला का गेलाय, बिल्डिंगच्या साईडला. इथं मी कॅमेराने शूट करतो. दिसतोय का नाही दिसतो, सोडा. पण किती भारी वाटते, मस्त वाटते. आणि थंडी पण तेवढीच वाढली बे, एकदम कडक थंडी आहे. आणि मित्रांनो, आता उद्या शनिवार आहे, आळंदीची यात्रा पण आहे. आळंदीची यात्रा उद्या आहे, तर एवढी ट्रॉफिक आहे गाईज. माझे केस जरा जास्तच वाढले असं नाही वाटत ते का मला? नाही, तुम्हाला कसं काय माहीत असेल? माझे केस मला वाटतं खूपच वाढले. साईडनी पण असे बघितले तर खूपच जास्त वाढलेले दिसत आहे केस. मग आता आपण केस कापायला जातोय मस्तपैकी, एकदम टॉप लेवलचा लुक करून आणू आपण. इथून कमी, इथून कमी, इथून मधून मशीन डायरेक्ट साफ. इमॅजिन करा मी कसा दिसेल बाई. इथून कमी बरं का, इथून कमी, आणि हे केस असेच, आणि 0 मशीन डायरेक्ट सूप. ओ ये कोंबडा लुक, गजब बेइज्जती. कोंबडा लुक डायरेक्ट. वियान पण आंघोळ करून आला. वियान, काय असतं हे? इथं कुठं काय असतं हे? त्याला वेन्स म्हणतात, वेन्स. स्वेटर पण नाही घातले गाईज. तिकडे एक सलून आहे, तर ते बंद आहे म्हणून आपण दुसऱ्या सलूनकडे आलो. तर आता बघू आपण कशी हेअर कट करतो. ती वाढले काही किती केस आहे असे. तर मित्रांनो, आपला हेअर कट झालेला आहे फायनल. आपण बघू शकतो या साईडनी कसा लुक, या साईडनी कसा लुक, एकदम वरतून पण कसा लुक. ओ ये. तर आता आपण जाऊया, कॉलेजला जायचं टाईम भरपूर झालाय. चला निघूया लगेच, बबडी. 2000 years later. तर मित्रांनो, फायनली मी गावावरूनच म्हणतो, कॉलेजवरून आलेलो आहे आणि आपण आता गावाला जाण्यासाठी पूर्णपणे रेडी आहे. आता आपण सामान लोड करूया, गाडी तिकडून इकडे घेऊन येऊया, सामान लोड करूया आणि फटाफट निघूया. कारण की ट्रॅफिक पण भेटणार आपल्याला भरपूर. संध्याकाळची वेळ आहे म्हणून पटकन निघूया. ओ ये. हे मला लांबून दिसलेली आहे. कोण ही? येस, लांबूनच दिसलेली आहे आपली एकदम सुंदर अशी गाडी. ही आहे आपली गोंडस अशी शुभ्रदार गाडी. तर आता आपण हिला बाहेर घेऊन जाऊया आणि तिच्यासोबत प्रवास करून
जाऊया सरळ गावाला. ओ ये बबडी बबडी चल पपडी. की मी म्हटलं आपल्याला ट्रॉफिक लागणार आहे आणि ती लागलीच. संध्याकाळचे 5:30 वाजता आणि आपण निघून हा जो सनसेट आहे तो आपण बघू शकतो. किती सुंदर असा सूर्य एकदम मावळतोय आणि आपण या एकदम चांगल्या अशा हायवेनी आपण निघालेलो आहे मस्तपैकी. Sol y arena, oh so bright, baila conmigo toda la night, el ritmo suena. मित्रांनो, हा आहे आपला पहिला ब्रेक जिथं आपण थांबलो आहे गॅस भरायला. तर आता पटकन गॅस भरूया आणि निघूया. आता संध्याकाळची तुम्ही बघू शकता या घड्याळामध्ये 6:30 वाजायला आले आणि वातावरण एकदम थोडंसं बदलावट झाली आहे पण सुंदर दिसते. आता आपण थोड्या वेळात निघूया. Sin parar, shake your body, shine like star. Baila, en el mar, keep it going, no queda igual. गाईज जवळपास 24 तास झाले असेल मी व्लॉगची एंडिंग नाही केली. काल रात्री याच टायमिंगला आपण गावाला पोचलो आणि पुढच्या दिवशी म्हणजे आज रात्री मी ब्लॉगची एंडिंग करतो. हां, तर तुम्हाला सांगतो की ब्लॉग संपतोय आता. आपण गावाला फायनली पोचलो आहे आणि चांगलं वाटतं गावाला येऊन. पण म्हणजे नेहमी चांगलं वाटतं, एकदम भारी वाटतं. कारण की सगळं ओपन पण असतं, एकदम भारी वाटतं. सिटीच्या लाईफपेक्षा गावाची लाईफ एकदम भारी आहे. आणि थंडी तर खूपच जास्त इथं, म्हणजे सकाळी सकाळी एवढी थंडी वाजते, पुण्याच्या दुप्पट इथं थंडी. बापरे, म्हणजे इथं स्वेटर घातलं तरी एवढी थंडी वाजते काय सांगू. ठीक आहे, ब्लॉग संपतोय. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. सबस्क्राईब वगैरे सगळं करून टाका, कारण की टेन्शनच नको रे लाईफमध्ये. टेन्शन कसलं, सबस्क्राईब करून ठेवायचं बस. ब्लॉग येत राहणार, बघायचे, दुसरं बघायचं, संपला विषय. ठीक आहे, मिळूया आपण नेक्स्ट ब्लॉगला. आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा की मराठी ब्लॉग भारी वाटतो का हिंदी मराठी ब्लॉग चांगला वाटतो. मग आपण गहन टॉपिकवरती विषय बघूया, चूज करूया, मराठी हिंदी किंवा मराठीच फक्त बघूया. सांगा मला. भेटूया नंतरचा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वस्त राहा, मस्त राहा, खात राहा. चला.